ज्याला किसान म्हटलं जातं, ज्याला शेतकरी म्हटलं जातं, त्याची आठवण करा. तो जर पिकवणार नाही तर तुमच्या तटात काही तुम्ही पैसा खाणार नाही. शेतकऱ्याला आठवा. फार मोठं समर्पण आहे, फार मोठं समर्पण, फार मोठं बलिदान शेतकऱ्याचं देशाकरिता. आणि संध्याकाळी ज्या वेळेला तुम्ही झोपायला जाता त्यावेळेला या देशातल्या सैनिकाची आठवण करा. कोणाची आठवण करा? सैनिकाला आठवण झोपा. आणि सकाळी जेवण करत असताना शेतकऱ्याला आठवून जेवण करा. म्हणजे काहीतरी ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न होईल. माझ्या मातांनो, प्रसंग फार सुंदर आहे. भगतसिंगांना फाशी होणार होती 4-2 दिवसामध्ये. भगतसिंगांना फाशी होणार होती म्हणून आईला अनुमती देण्यात आली की भगतला भेटा, तुमच्या मुलाला भेटा. त्या काळातील ज्यांची सत्ता होती त्या इंग्रज सरकारने अनुमती दिली. आईचं नाव होतं विद्यादेवी. आणि विद्यादेवी भगतसिंगाला भेटायला आल्यात. भगतसिंगाला भेटायला आल्यानंतर आईची आणि भगतसिंगांची नजर एक झाली बरं का. आईच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं, भगतसिंगाच्या सुद्धा. दोघांची नजर एक झाली. मा, हो मा, म्हणे काय, मी 4 दिवसांनंतर मरणार आहे, मला फाशी देण्यात येणार आहे. बरं का. कोण म्हणतो? भगतसिंग म्हणतात वयाच्या 23व्या वर्षी मला फाशी देण्यात येणार आहे. मा, फक्त एवढी कृपा कर माझ्यावर. म्हणे काय, जेव्हा मला फाशी देण्यात येईल आणि माझं प्रेत बरं का तुम्हाला सुपूर्द केल्या जाईल